नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड बंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण कोल्हापूरच्या टूरवर आहोत आणि कोल्हापूरचे वेगवेगळे हॉटेल जे आहेत ते आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत। आता आपण आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिरापासून साधारणतः 4 किलोमीटर आणि रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावर हॉटेल परख जे आपण माझ्या मागे बघत आहात, हे व्हेज नॉन व्हेज हॉटेल आहे आणि मटन रस्सा याच्यासाठी खूप प्रसिद्ध असं हे हॉटेल आहे। आता आपण जाणार आहोत या हॉटेल परखमध्ये आणि फॅमिली रूम या ठिकाणी आहे। सर्वसामान्य क्राऊडसाठी रस्ता आहे, फॅमिली रूम आहे आणि भरपूर मोठं असं हे हॉटेल आहे। आपण या ठिकाणी बाहेर बघत आहात भरपूर मोठी पार्किंगची व्यवस्था जी आहे या ठिकाणी आहे, त्यामुळे आपल्या 4 व्हीलर घेऊन आपण या ठिकाणी येऊ शकता आणि इथल्या नॉनव्हेज व्हेजचा आस्वाद घेऊ शकणार आहात। चला तर मित्रांनो, जाऊयात हॉटेल परखमध्ये यांची स्पेशालिटी काय काय ती बघण्यासाठी। या मित्रांनो, हे आहे हॉटेल परख। हा यांचा कॅश काउंटर आहे, या संपूर्ण ठिकाणी बिलिंग आहे। हा जो सेक्शन बघताय हा संपूर्ण सेक्शन कॉमन सेक्शन आहे, म्हणजे पुरुषांसाठी। जर तुम्ही सर्व जेंट्स मंडळी असाल आणि या ठिकाणी आलात तर हे 2 सेक्शन जे आहेत हे संपूर्ण सेक्शन आपण बघताय, हे सर्व कॉमन सेक्शन आहे, जनरल सेक्शन आहेत। आता आपण 7 वाजले, 7 वाजता या ठिकाणी आलेलो आहोत। अजून क्राऊड यायला सुरुवात झालेली नाही। आणि उजव्या बाजूला या ठिकाणी यांचा फॅमिली सेक्शन आहे, जो 2 टप्प्यांमध्ये आहे। हा एक सेक्शन आहे। त्याच्याच शेजारी हा दुसरा सेक्शन आणि हा तिसरा सेक्शन आहे जो फॅमिलीसाठीचा आहे, ज्याला गार्डन सेक्शन सुद्धा याला म्हणतात। या ठिकाणी आपण फॅमिली सहित इथलं नॉनव्हेज एन्जॉय करू शकणार आहात। मित्रांनो, या हॉटेलला विविध पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत आणि वेगवेगळे अनेक VIP या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे विविध स्पर्धांमध्ये यांना हॉटेलला पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे। मित्रांनो, या हॉटेल परखचे मालक जे आहेत संदीप पाटोळे हे आपल्याबरोबर आहेत। पाटोळे सर, नमस्कार। आधी मला सगळ्यात महत्त्वाचं सांगा की ह्याचा पत्ता काय आहे? पत्ता मार्केट यार्ड रोड, अपोजिट रिकोर कॉलनी, कोल्हापूर। आणि रेल्वे स्टेशनपासून कितीला? रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। आणि किती वर्षापासून आहे हे? आमचं 1994 साली चालू झालं, आता 31 वर्ष पूर्ण झाली, तर 32 वर्ष चालू आहे। आणि वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुकं मटण, खिमा, चपाती, भाकरी, राईस, हे कोल्हापुरी पद्धतीचं जे जेवण आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करतो। आणि सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस कशी परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे? सुरुवातीला आम्ही एकदम एका छोट्या झोपडीत चालू केलेलं होतं आणि आता त्याची सुरुवात साधारण 20-25 माणसं बसतील एवढी व्यवस्था होती, पण आता 100-200 माणसं बसतील एवढी व्यवस्था। आणि हे कोण कोण सांभाळत होतं हॉटेल? मी आणि माझे मोठे वडील आणि मोठे भाऊ, दादांचा मुलगा आला। बोला ना। माझे वडील, मोठे भाऊ आमचे आणि मी, आम्ही 3 जण आम्ही सांभाळत होतो। आणि मग आता कोण बघतंय? आता मी आणि दादांचा मुलगा, हे 2 जण। हॅलो,
नाव काय? अर्जुन पाटोळे. अर्जुन. कधीपासून इथं काउंटरवर बसायला लागला? मी आता एक 4-5 वर्ष झाली या हॉटेलवर. कसं आहे, क्राऊड कसं आहे आणि तुमचं वैशिष्ट्य काय ते मला सांग. आपली वैशिष्ट्य आहे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आहे. आपली थाई सिस्टीम असते आपल्याकडे. आपली स्पेशालिटी असते ती मटन थाई असते. मटन थाई, चिकन थाई. आपला जो मिळणारं जे मटन आहे ते ऑथेंटिक मटन थाई आपल्याला मिळते त्याकडे. कोणतं मटण वापरतो आपण? आपण बोलाई मटन बोलाई. कारण की ग्राहक तसं चॉईस असतात. ग्राहकांची ती त्या वेळेला जास्त आहे. तो पहिल्यापासून ती बोलाई मटन आपण ते सर्व्हिस. आणि तसं साधारणतः आत्ता थाळीचा रेट काय आहे? आता मटन थाळी आहे 410 रुपये. चिकन थाळी 380 एक आहे आणि 340 एक आहे. 380 340 मधला फरक काय? त्यात 2 प्लेट आम्ही चिकन 380 मध्ये 2 प्लेट चिकन देतोय. चिकन मसाला पण देतोय आणि सुकं चिकन पण देतोय. सुकं पण देतात आणि दोन्ही प्रकार. आणि ह्याच्या व्यतिरिक्त स्टार्टर्स वगैरे काही आहेत? नाही, स्टार्टर्स नाही. असं थाळी सगळं थाळी कंपल्सरी थाळी. या 3 थाळ्यापैकी कोणतेही घ्या. 3 थाळी 4 थाळी म्हणजे व्हेज थाळी व्हेज सुद्धा आहे आणि अंडाकरी थाळी. व्हेज थाळी केवढ्याला आहे? 240 रुपये. 240. आणि त्यात काय काय मिळतं? त्यात एक डाळ येते, एक पंजाबी भाजी, एक महाराष्ट्रीयन भाजी, एक स्वीट, चपाती किंवा भाकरी, राईस आणि एक कटलेट. बरं, दुसरी गोष्ट नॉनव्हेज थाळीबरोबर जे देतात त्याच्याबरोबर अनलिमिटेड काय आहे? अनलिमिटेड तांबडा रस्सा, पांढरा रस्सा अनलिमिटेड आहे. किती घ्या. ते तर वैशिष्ट्य आहे. मग भाकरीचे आणि बाकीचे पैसे सगळ्यांचे आहेत त्याच्यामध्ये. एका माणसाला पुरेल असं सगळं जेवण एवढं सफिशियंट आहे. मित्रांनो, हे जे हॉटेल आहे हे खूप जुनं हॉटेल आहे ह्या भागातलं. रेल्वे स्टेशनवरून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकता. आता बघूया त्यांच्या किचनमध्ये काय काय तयार होतं आहे ते. धन्यवाद. मित्रांनो, हे आहे यांचं रनिंग काउंटर आणि किचन. थाळी सिस्टीम असल्यामुळे या ठिकाणी सर्व थाली जी आहे हे प्रिपेअर केले जातात. गरमागरम भाकरी, चपाती, क्वांटिटीमध्ये बघा किती जण या ठिकाणी भाकरी तयार करतायत. भाकरीची साखळी म्हणजे आपण काय म्हणता येईल त्याला, तयार करण्यासाठी ज्या शेगड्या आहेत 1 2 3 4 5 ठिकाणी एकत्रित आहेत. या ठिकाणी 2 ठिकाणी तयार होत आहेत आणि ह्या चपाती ज्या आहेत त्या तयार होत आहेत. संपूर्ण गरमागरम चपाती आणि भाकरी सेक्शन. हा कोणता तांबडा रस्सा? तांबडा रस्सा हे पातेले बघा कसं मोठं, भरपूर मोठ्या पातेल्यामध्ये हा तांबडा रस्सा तयार केलेला आहे. वा. त्याचबरोबर पांढरा रस्सा, क्वांटिटी बघा एक नंबर. आणि हे आहे सुकं मटण. वाव. ऑर्डरप्रमाणे या ठिकाणी आपल्याला चपाती, भाकरी जे काय हवं आहे ते तयार केलं. हे आहे या ठिकाणी चिकन फ्राय भरलं जात आहे. सुकं चिकन, मालकांचं स्वतः किचनमध्ये लक्ष असतं कोणता पदार्थ कसा आहे याकडे, त्याचा थिकनेस आणि हे सर्व चेक केलं जातं. मित्रांनो, ही चिकन स्पेशल थाळी जी आहे ही तयार होती. सुरुवातीला यामध्ये आहे कांदा लिंबू, चिकन, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, चिकन फ्रायची प्लेट, चिकन मसाला, त्याबरोबर भाकरी, चपाती आणि याबरोबर आहे राईस. ही हॉटेल परखची स्पेशल चिकन थाळी जी आता 380 रुपयाला आहे. आणि आता परखच्या मटन थाळीमध्ये काय काय बघूयात. सुरुवातीला आहे कांदा लिंबू, त्यानंतर तांबडा रस्सा, त्याच्याबरोबर आहे पांढरा रस्सा, त्यानंतर मटन सुक्का आहे, त्यानंतर आहे मटन खिमा. हे ऑप्शनल आहे, खिमा किंवा अंडा मसाला. आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहे भाकरी घेता येईल किंवा चपाती घेता येते. आणि त्याचबरोबर आहे राईस, ज्याबरोबर आपल्याला एक नॉनव्हेजचं सुकं नॉनव्हेजचा पीससुद्धा आपल्याला मिळतो. मित्रांनो, ही आहे हॉटेल परखची
मटण थाळी. आणि दुसरं जर आपल्याला मटण मसाला हवा असेल तर मटण सुक्कं जे आहे ते रिप्लेस केलं जातं आणि या ठिकाणी तुम्हाला मटण मसालासुद्धा मिळू शकतो. अशी ही दुसरी थाळी यांच्याकडे आहे. आता ही आहे यांची व्हेज थाळी. यामध्ये काय काय ते बघूयात. काय काय याच्यामध्ये? व्हेज थाळीमध्ये एक डाळ येते, डाळ आहे, एक पंजाबी भाजी, पंजाबी भाजी, एक महाराष्ट्रीयन भाजी, महाराष्ट्रीयन भाजी, एक स्वीट आहे, ताक आहे, ताक, चपाती किंवा भाकरी, चपाती किंवा भाकरी, पापड, कटलेट आहे, शेंगदाणा चटणी, कांदा लिंबू. अशा पद्धतीची ही व्हेज थाळी आहे जी केवढ्याला ही 240 रुपये. 240 रुपयाची ही थाळी आहे. नमस्कार, माझं नाव साधना देसाई. आम्ही गोव्याहून आलो आहे. असं आम्ही येत असतो सुट्टीच्या वेळी. यावेळी आम्ही मुद्दाम आलो, म्हणजे परक हॉटेलमधलं जेवण आम्हाला फारच आवडतं. माझी मुलंसुद्धा खूप आवडीने जेवतात. तुम्ही बघू शकता, खूपच छान आहे. तुम्ही सुद्धा येऊन इथे ट्राय करा. चिकन थाळी, मटन थाळी. आम्ही मुलांसाठी चिकन थाळी ऑर्डर केली होती आणि आम्हाला मटन थाळी ऑर्डर केली होती. नमस्कार, मी ऐश्वर्या सुनील कुलकर्णी. मी कोल्हापूरचीच आहे आणि परक म्हणजे आमचं जीव की प्राण हॉटेल आहे. आणि या हॉटेलची खासियत म्हणजे डे 1 पासूनची जी आम्ही चव खातोय, गेली जवळजवळ 30 वर्ष आम्ही या हॉटेलला येत आहोत. चवीत काहीही फरक झालेला नाही. कोल्हापुरात आम्ही कुठल्याही हॉटेलला न जाता परकला येतो. ही माझी मुलगी 4 वर्षाची असल्यापासून आम्ही या हॉटेलचा आस्वाद घेतोय आणि आज तागायत आम्हाला परकशिवाय कोल्हापुरात कुठलंही हॉटेल आवडलेलं नाही आहे. नमस्कार, मी आर्या कुलकर्णी. मला चांगलं आठवतं आहे की मी खूप लहान होते आणि मला ह्या खुर्च्यांवर बसून जेवायला येत नव्हतं. तर माझे वडील या टेबलवर बसून मला घास भरवत होते. म्हणजे एवढी लहान असल्यापासून आत्ता मी विवेकानंद कॉलेजला प्राध्यापक आहे. एवढ्या वयापर्यंत मी इथं जेवती आहे. खूप छान जेवण आहे इथलं आणि मी दुसऱ्या हॉटेलला कुठंच जात नाही. खूप टेस्टी जेवण आहे. थँक्यू. मी महादेव पुजारी. इथं आमच्या जवळ शिरोली गाव आहे, तिथून आम्ही येतो आहे. एक 7-8 किलोमीटर आहे इथून. आम्ही कायम येतो आहे इथं. मग आज मित्रमंडळी वगैरे येतो आहे आम्ही. आज फॅमिली आलो आहे घेऊन. आज आम्ही फ्राय मटन मागवलं आहे. क्वालिटी एक नंबर आहे. तांबडा पांढराचा तर काय विषय नाही. मित्रांनो, या परक हॉटेलमधले ज्या इतर स्पेशल जे पदार्थ आहेत ते आपण काय काय आहे ते बघूयात. ग्रीन मटन, ग्रीन चिकन, हे आहे ग्रीन चिकन, ड्राय चिकन, हे ड्राय चिकन, ड्राय मटन, ड्राय मटन, सुरमई फ्राय. असे थाळीबरोबर तुम्हाला जर एक्स्ट्रा पाहिजे असेल तर ह्या सर्व एक्स्ट्रा पदार्थ जे आहेत ते या ठिकाणी अवेलेबल आहेत. मित्रांनो, आपण ऑर्डर ज्या केलेल्या आहेत त्या मटन थाळी जी आहे ही आलेली आहे. मटन थाळी भाकरी, ही मटन थाळी भाकरी, हे मटन थाळी चपाती, ही आहे मटन थाळी आणि चपाती, ही आहे व्हेज थाळी आणि ही आहे स्पेशल चिकन थाळी. मित्रांनो, हॉटेल परकचे जे सगळ्या स्पेशल थाळ्या ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण बघत आहोत या ठिकाणी काय काय आहेत ते बघूयात. मित्रांनो, ही आहे स्पेशल चिकन थाळी, मटन थाळी, व्हेज थाळी, हिरवं मटन आहे, ड्राय मटन, सुरमई फ्राय, हे आहे ड्राय चिकन, ग्रीन चिकन. आपल्या प्रत्येक डिश बरोबर येतोय तो भात, राईस जो आहे तो, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. मित्रांनो, ही जी थाळी आहे ही थाळी तशी पाहिली तर एक व्यक्तीसाठी सफिशियंट आहे. याबरोबर तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा जो आहे हा अनलिमिटेड आहे. किती वेळ आपण घेऊ शकतो आणि कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रस्स्याची मजा घेऊ शकतो. चला तर बघूयात टेस्ट कशी आहे यांची ती. मित्रांनो, आपण सुरुवात करूयात चिकन फ्रायपासून. चिकन थाळी, एक नंबर. मटन फ्राय,
वा, तांबडा रस्सा टेस्ट करूयात. व्यवस्थित आहे, जास्त तिखट नाही. कोल्हापूर म्हटलं की थोडं तिखट पाहिजे, पण सगळेजण खाऊ शकतील अशा पद्धतीचा हा तांबडा रस्सा आहे. वा, वा, एक नंबर. नादच करायचा नाही, खरंच खूप छान. चला तर आता आपण काय करूयात, सगळं संपूयात आणि पुन्हा भेटूया. आता आपण जेवणाला सुरुवात करतोय आणि मटण म्हणलं की मस्तपैकी आधी आपण त्याच्यावर लिंबू हे करूयात, रस्स्यावर लिंबू. हा हा हा, बेस्ट. चला आता आपण भाकरीबरोबर सुरुवात करूयात. गरमागरम भाकरी, गरमागरम मटण. भाकरी आपण चुरून घेऊयात, मजा येईल. मित्रांनो, भाकरी जी आहे नॉनव्हेज बरोबर आपण चुरून घेत असतो आणि त्या पद्धतीनं आता ही आपण भाकरी मस्तपैकी चुरून घेतलेली आहे. तांबडा रस्सा, चला आपण बघूयात. आधी हे आहे चिकन ड्राय. म्हणजे मित्रांनो, हे थाळी बरोबर येत नाही, हे एक्स्ट्रा आहे. जर तुम्हाला काही एक्स्ट्रा पदार्थ घ्यायचे असतील तर. हे आहे मटन ड्राय. एकदम मस्त शिजलेलं आहे, खूप छान टेस्ट आहे. स्टार्टर म्हणून आपण हे मागवू शकतो. ग्रीन चिकन आणि मटन ह्याचा पण आपण टेस्ट घेऊयात. ग्रीन मटन आहे. वा, मित्रांनो, आता आपण हे सगळं जे आहे हे संपूयात आणि पुन्हा भेटूयात राईस बरोबर. मित्रांनो, आपला आता राईस आपण घेणार आहोत, चिकन राईस आणि हा आहे मटन राईस. मित्रांनो, हा आहे मटन राईस. यावर घेऊयात तांबडा रस्सा. मस्तपैकी लिंबू आणि आता बघूयात टेस्ट कशी आहे ती. वा, तांबडा रस्सा, राईस आणि त्याच्याबरोबर एक मटन मसाल्याचा पीस. संपूयात आणि भेटूयात. मित्रांनो, आता साधारणतः 9 साडेनऊ झालेत आणि हॉटेलमधली जी गर्दी आहे ती आपण बघत आहोत. सगळे टेबल फुल आहेत. आता वेटिंग जी आहे, वेटिंगसाठी इथं नंबर लावलेले आहेत. फॅमिलीचे जे तिन्ही सेक्शन आहेत हे तिन्ही सेक्शन फुल झालेले आहेत आणि आता वेटिंगचे नंबर जे आहेत ते सुरुवात झालेली आहे वेटिंगला. हा आपण मगाशी बघितला होता जेंट्स सेक्शन, हा पण तसा पूर्ण फुल झालेला आहे. आणि हा दुसरा सेक्शन ज्या ठिकाणी ओन्ली जेंट्स
आहे तो सुद्धा आता फुल झालेला आहे. मित्रांनो ही सगळी कोल्हापूरची मंडळी आहे, या ठिकाणी नॉनव्हेज खाण्यासाठी आलेले आहेत. अमर पांडुरंग वेगवेगळं फार आवडलं. मटन मसाला त्यांना बोलायला जरा हे होते. मी आकड्यात सांगतो केवढ्या झाल्या काय काळजी आणि ते जे कुठली स्पीड आहे आपल्या. मित्रांनो आपलं जेवण पूर्ण झालेलं आहे आणि नॉनव्हेज नंतर सोलकढी तो बनती आहे, त्यामुळं आता आपण सोलकढी घेऊयात. नॉनव्हेज पचवण्यासाठी इतर कुठल्याही ड्रिंक्सपेक्षा देशी आपली सोलकढी एक नंबर आहे. मित्रांनो हे संपवतो, परंतु कोल्हापूरमध्ये असेच चांगले वेगवेगळे हॉटेल्स बघण्यासाठी आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा. आता आपण कोल्हापूर टूरमध्ये आहोत. कोल्हापूरच्या खूप चांगले चांगले हॉटेल्स, व्हेज नॉनव्हेज मिसळ ते सर्व आम्ही आमच्यासाठी घेऊन येणार आहोत. बाकीच्या पुण्याच्या हॉटेल्स तर तुम्ही बघताच. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो आता आपण कोल्हापूरमध्ये परक हॉटेलमध्ये आलो आणि या ठिकाणी आपले सबस्क्रायबर जे आहेत ते त्यांच्याने आपली भेट झालेली आहे. हॅलो, तुमचं नाव काय? माझं आरजे रश्मी सावंत. आरजे आपल्या प्रोफेशनच्या जोड आहे सर आपलं? मी सिंगर मिलिंद कुलकर्णी, सांगली. सांगली. माझं नाव नेहल सावंत. ओके. मी सिंगर अभय. मित्रांनो ही सगळी प्रोफेशनल मंडळी आहे, स्टेजवर काम करणारी आणि ऑर्केस्ट्राशी कनेक्टेड आहे. आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या ह्याच्यामधनं आहोत. इथं काय आवडतं तुम्हाला? कोल्हापूर म्हटलं तर बेसिकली तांबडा पांढराच फेमस आहे आणि खास आम्ही सांगलीवरून बेसिकली हे खाण्यासाठी पण आलो होतो. आणि वन मोर थिंग आय वॉन्ट टू से यू की अमित कुमार यांचा कॉन्सर्ट उद्या होतो आहे, तर आम्ही कलाकार त्यांना खास भेटण्यासाठी इथं आलेलो होतो आणि आमची खूप ग्रेट मीट त्यांच्यासोबत झाली. त्यामुळे वी आर ऑल हॅपी आणि वी आर सेलिब्रेटिंग. ओके मित्रांनो हे होते आपले सर्व सबस्क्रायबर. असंच तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा आणि कुठं भेट झालीच तर नक्की आठवणीत सांगा. आपल्या चॅनलवर आपण दिसू शकणार आहात. धन्यवाद.